नमस्कार. महाराष्ट्र कुणाचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. मी आझाद मैदानच्या बाजूला एक फुटपाथ आहे, त्या फुटपाथवर उभा आहे आणि या फुटपाथवर अंगणवाडी सेविका जे आहेत जेवण करत आहेत. शेतात आपण जेवण करतो आणि आपण खूप आवडीने एखादा 5 स्टारमध्ये जेवण करणार जरी असेल तरी शेतात जाऊन जेवण करण्याची इच्छा त्याची असते आणि जमिनीवर बसून जेवण केल्याने एक वेगळी मजा येते. ती मजा जी आहे ती मी इथे पाहतो आहे. काही अंगणवाडी सेविका आहेत तिथे बाजूला बसलेल्या आहेत, जेवण करत आहेत. त्यांच्या जेवणात नेमकं काय आहे, भाकर आहे, भाजी आहे, चपाती आहे, भात आहे, हे मी विचारणार आहे. पण आता निवडणुकांचा मौसम सुरू झालेला आहे. काल बदलापूरची घटना जी झालेली आहे त्या बदलापूरच्या घटनेवर संपूर्ण महाराष्ट्रभरातून प्रतिक्रिया येतात. त्याचबरोबर विधानसभेची निवडणूकही आहे. लाडकी बहीण योजना जोरात सुरू आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कार्यक्रम घेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडी सेविका ज्या जव्हार आणि विक्रमगडमधून आलेल्या आहेत त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या मागण्या काय आहेत आणि कशासाठी ते आझाद मैदानावर धरण्याला बसलेले आहेत हे विचारणार. नमस्कार. नमस्कार. काय जेवण चाललंय? काय काय बनवलंय बघा. तुमच्या डब्यात काय आहे? मसुरीची भाजी आहे. हां, इथे भेंडी आहे. आता ही भेंडी तुम्ही वाटून खाल्ली. हा तुमचा डबा बरोबर. हो हो. काय आणलं तुम्ही? भेंडी आणि भाकरी तांदळाची. भेंडी आणि भाकरी तांदळाची. हां. मला सांगा ताई, तुमचं नाव काय? कविता बांबरे. अच्छा. काय भाजी आणली? मसुरीची. मसुरीची भाजी आणि याचा पाला आहे, खुरासणीचा पाला आहे. कुरसणीचा पाला. म्हणजे हा शेतातला आहे की हो, शेतातला. हां. ही गावरान भाजी आहे का? हो हो. आता तुम्ही आझाद मैदानावर कशासाठी आलात? मोर्चा आहे आमचा मागण्यांसाठी. हां. काय मागण्या आहेत? मानधन वाढ, आम्हाला मानधन नको, वेतन हवं, सरकारी कर्मचारी केलं पाहिजे आम्हाला, आणि ग्रॅज्युटीसाठी, पेन्शनसाठी एवढ्या आमच्या मागण्या आहेत. मानधन नको, वेतन पाहिजे, ग्रॅज्युटी पाहिजे, पेन्शन पाहिजे. आता सरकारने तर लाडकी बहीण योजना केली आहे. 1500 रुपये तुमच्या खात्यात टाकले. आमच्या खात्यात अजून नाही आलेले. फॉर्म भरायला तुम्हाला फॉर्म भरायला नाही सांगितलं. हां, का हो? बोलते तुम्ही मानधन आहेत म्हणून सांगते तुम्ही भरायचं. 60,000पेक्षा जास्त आहे वेतन. हां. आता काय नाव तुमचं? बोला बोला बोला. काय नाव काय? सुरेंद्र दामू गवळी. अच्छा. काय मागण्या आहेत? नेमक्या मागण्या काय? आमच्या मागण्या आहेत मानधन वाढ, ग्रॅज्युटी, पेन्शन आम्हाला दरमहा मिळालीच पाहिजे. आणि मानधनात एवढी वर्ष झालीत, आम्हाला अजूनपर्यंत मानधनात वाढ केलेली नाही. जवळजवळ 5-6 वर्ष झालीत पण मानधनात वाढ झालेली नाही आमच्या. तर त्यांनी मानधन वाढ करावी आमची. मला सांगा, अंगणवाडी सेविका काय काम करतात? अंगणवाडी सेविका मुलांना प्राथमिक शिक्षण देतात आणि परत कुपोषणाचे पण आम्ही सांभाळतो. मुलं कुपोषित असली त्यांना आहार वगैरे देतो. सरकारच्या ज्या योजना असतील बालकांसाठी त्या तुम्ही पोहोचवता हो, आणि लहान मुलांना शिकवता. शिकवतो. आता 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 मला सांगा, हे 10,000 कधी वाढले होते? किती वर्ष आली? जवळजवळ 5 वर्ष झाली आम्हाला. 5 वर्षानंतर वेतन काय वाढलं? मानधन काय वाढलं? नाही वाढलेलं. आता लाडकी बहीण योजनेमुळे 1,500 रुपये वाढले ना महिन्याला? नाही वाढले. नाही वाढले. तुम्हाला नाही वाटलं? नाही वाढलेले आम्हाला कार्यकर्त्यांना. म्हणजे 60,000च्या आतमध्ये उत्पन्न असेल त्यांनाच हे. हो. पण ही योजना चांगली आहे का हो? ही योजना बरोबर नाही आहे. कारण त्यांनी जे तळामळापासून काम करतात त्यांना देताना इतर लोकांना द्यायला लावली ही योजना. जे काम करणारे आहेत त्यांना कधीच मानधन वाढ करत नाही, काहीच देत नाही वेतन वाढ, आणि सरकारी कर्मचारी सुद्धा घ्यायला तयार होत नाही ती लोक, आणि इतर न मागणाऱ्या लोकांना द्यायला लागलेत ते. अच्छा. तुम्ही मागताय, तुम्हाला मिळत नाही. मिळत नाही आम्हाला. पण आता हे सरकार तर म्हणतं आम्ही सगळ्या महिलांचं सक्षमीकरण करतोय. काहीच नाही केलंय. काय केलंय आमचं सक्षमीकरण? आम्हाला अजूनपर्यंत जेवढं मानधन आहे ते मानधनावरतीच ठेवलं. एवढी वर्ष झाली आम्हाला काम करायला. जवळजवळ 40-45 वर्ष झालेले आहेत काम करायला. तरी या सरकारच्या आधी एक सरकार होतं महाविकास आघाडीचं, त्यांनी तरी लक्ष दिलं की नाही? मागे आमची केली 1500 रुपयाची वाढ दिलेली आहे आम्हाला त्यांनी. कोणी दिली? तेव्हा पण हेच सरकार होतं. नरेंद्र मोदी होते आणि देवेंद्र फडणवीसच होते. त्यांनी दिलेली आहे आम्हाला 1500 रुपयाची वाढ. त्याच्यानंतर मग आम्हाला वाढच नाही कसली दिली किंवा कसल्या गोष्टीत नाही. आहार देतात तो पण म्हणजे असा निकृष्ट म्हणून देतात. आहार पण व्यवस्थित लहान पोरांना देत नाही. आहार पण निकृष्ट नसतो, निकृष्ट असतो. तुम्ही कधी तक्रार नाही केली? केलेली आहे, खूप तक्रार केलेली आहे. लक्ष देत नाही कोणी? लक्ष देतच नाही कोणी. तुमचं नाव काय ताई? कांचन भोईर. कांचनजी, काय खाताय?
मसुरीची भाजी आहे, 3 भाजी आहेत तुमच्याकडे. इथं लोणचं पण आहे, चटणी पण आहे, तांदळाची भाकरी पण आहे. हां, हा डबा कधी बनवला? सकाळी किती वाजता? 6 वाजता. 6 वाजता. कुठून आलात तुम्ही? आम्ही विक्रमगड जव्हार. म्हणजे पालघरहून आलात तुम्ही. किती किती वेळ लागला यायला? 3 तास लागले, 3-3.5 तास. 3 तास लागले. काय मागणी आहे? हे म्हणतात की मानधन जे आहे ते त्याच्यापेक्षा वेतन करा अशी मागणी आहे. का करायला पाहिजे? बऱ्याचशा अशा योजना आहेत की ते सरकार आमच्याकडूनच राबवून घेते. आता ती लाडकी बहीण जी आले ना, तर मग ते फॉर्म पण आम्हालाच भरायला सांगितले आणि ते आम्ही ते काम करायचं, आम्हाला त्याच्यात एकही रुपया मिळणार नाही. आणि सुरुवातीला सांगितलं की तुम्ही फॉर्म भरायचा नाही, आम्ही नाही भरले. आम्हाला त्याच्यात काहीच नाही. पण बाकी जेवढ्या पण महिला आहेत ते 21 ते 65 पर्यंत त्यांना त्यांचे फॉर्म आम्ही भरून द्यायचे निशुल्क, अगदी एकही रुपया न घेता. आणि मागच्या वेळेस पण आम्ही जेव्हा 54 दिवसाचा संप केलेला तेव्हा आम्हाला शासनाने सांगितलेलं की आम्ही जेव्हा आशा म्हणून काम करतात ना, त्यांचा पगार वाढला की तुम्हाला पण मानधन वाढवून देऊ. पण असं काही झालंच नाही. आता आता ही लाडकी बहीण योजना आहे ती चांगली आहे का? नाही, कारण ती मला मिळत नाही म्हणून सांगते. नाही नाही असं काय नाही. ते काही ती 1 ते 2 महिने ती चालेल आणि पुन्हा पुढे चालेलच असं वाटत नाही. असं का वाटतं तुम्हाला? आणि मग काहीकांचं कसं, आता समजा काहीकांचे फॉर्म रिजेक्ट झालेत, ते छोट्या छोट्या कारणांवरून झालेत. मग द्यायचं असेल तर सगळ्यांनाच द्या ना. आणि मग ते रिजेक्ट झालेले फॉर्म परत आम्हालाच पुन्हा दुरुस्ती करून भरायला लागतात. चला, या सगळ्या ज्या महिला आहेत त्या विक्रमगड जव्हारमधून. ताई नमस्कार. झाला डबा खाऊन? हां, काय नाव तुमचं? मीना साईनाथ खांडवी. अच्छा, मीनाजी काय करतात? मी अंगणवाडी सेविका आहे. मिस्टर काय करतात? मिस्टर कंपनीत जातात. कुठल्या कंपनी? तिथे आमचे गावाजवळच आहे ना एस टी कंपनी, तिथे जातात. किती पगार मिळतो? पगार त्यांना 30,000 आहे. आणि तुमचे 10,000, हां. 40,000 रुपये. मुलं काय करतात? मुलींची लग्न झाली. मुलगा आता CTT पास झाला आहे, तर तो पुढे ॲडमिशन घेईल. CTT पास झाला? सिट हां. आता मला सांगा, हे सरकारने लाडकी बहीण योजना आणली, फॉर्म तुम्ही भरले महिलांचे? हो, किती महिलांचे फॉर्म भरले? मी 53 महिलांचे भरले. 53 महिलांना मिळणार सगळं? हो हो. ही योजना कशी वाटते हो तुम्हाला? तसं बघितलं तर बरी पण आहे, पण त्याच्याबरोबर सर्वच महिलांना मिळायला पाहिजेत. काही महिलांचे फॉर्म रिजेक्ट पण झालेत, तर त्यांचे थोडीशी त्रुटी आहे, तर मग ते त्यांना पण मिळायला पाहिजे. तसं एकामच कॅन्सल नाही करायला पाहिजे. त्या महिलांना मिळाले तर बरं होईल. एकनाथ शिंदेचं नाव माहिती आहे? हो आहे. कसं काम आहे त्यांचं? आहे, बरं आहे. पण तुम्हाला वेतन वाढून देत आम्हाला वेतन वाढून नाही देत आम्हाला. तुम्हाला कसं वाटतं एकनाथ शिंदेचं काम कसं वाटतं? तसं चांगलं पण आहे. तसं सगळ्यांचा विचार करायला पाहिजे. असं सर्वांनाच भेटायला पाहिजेत लाडकी बहिणीचे पैसे. म्हणजे तुम्हाला पण मिळायला पाहिजे अंगणवाडीला. हां, सगळ्यांनाच. सरकारचा जो नियम आहे 60,000च्या वरती जर असेल तर त्यांना मिळत नाही ना. आम्हाला 5,500 पगार आहे. मी मदतनी नाही. मदतनीस आहात. हो. घरी कोण कोण असतं? घरी सासू सासरे, आम्ही नवरा बायको आणि एक मुलगी आहे मला. पती काय करतात? त्यांना पॅरालिस झालेला आहे. Paralysis झालेलं आहे. मी काम करत नाहीत त्या. असं म्हणजे एवढं थोडंसं फार काय घर कसं चालतं? चालते माझ्या ह्याच्यावरतीच. म्हणजे तुम्हाला किती पगार मिळतो? 5.5. मुलं किती आहेत? एकच मुलगी आहे. 5,500 घर चालवावं लागतं की सासू सासरे काम करतात? हा, ते पण जरा वयस्कर आहेत. जसं सासूला काम नाही जमत, सासरे आणि मी. सरकारने काय केलं पाहिजे म्हणजे महिलांचं एखादं घर सक्षम करायचं असेल तर काय केलं पाहिजे? सांग. योजना, अशा योजना काढून एखाद्याचं घर सक्षम होऊ शकतं. आमचं थोडं मानधन वाढलं असतं तर मदत झाली असते ना आम्हाला, असं घर संसाराला. असं आम्ही जे मानधन वाढलं पाहिजे. हो, तीच इच्छा आहे. तुमचं नाव काय? सर नमस्कार. नमस्कार. माझे नाव यमुना भिवा वज्रे. या ताई, या इकडे, या गप्पा मारा. या 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 जवळ या. बसा बसा. डबा तर खायला दिला नाही मला तुम्ही. हां, या. माझे नाव यमुना भिवा वज्रे. मी अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून काम करत आहे. समाजसेवा आणि आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी मी हे काम स्वीकारलेलं आहे. अंगणवाडीचं काम. हां, मला त्याच्यात लहान मुलांना शिकून मजा येते का हो? मजा येते, खूप अभिमान वाटतो. लहान मुलं जेव्हा गडबड करतात, गोंधळ घालतात तेव्हा शांत करायचं. जसं आपलं घरचं मूल सांभाळतं तसं ते प्रेम केलं त्यांच्यावर का मांडीवर येऊन बसतात. मजा वाटते ते काम करायला.
आणि सर हे लाडकी बहीण काढलंय ना शासनाने, तर हे बिलकुल चुकीचं आहे. का सर खेडेपाड्यात BEd BCom झालेली मुलं अशी रस्त्यावर उनाडक्या मारतात. एका गावात किती पैसा खर्च केला लाडक्या बहिणीसाठी. मग ती 5 गावातली मुलं तुम्ही कामाला लावा. सर रडायला येतं, मुलं शिकलेली पडलीत घरून घरी, त्यांना काम द्या. तुम्ही शासनाने काम द्यायला पाहिजे त्यांना. 5 बायांचं मानधन ते पोरांना दिलं तरी किती मुलं खुश होतील. हे लाडक्या बहिणींना काय तुम्ही भिकाऱ्यासारखं रांगेत राहायला लावलंय. किती त्यांची ओढाताण होते, बेशुद्ध होऊन पडतात 3,000साठी महिला कुठे कुठे बेशुद्ध होतं? बँकेत. म्हणजे लाईन लावून. हां नाही, आता मला बघा की सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा कमी आहे. एखाद्या घरामध्ये एखादी महिला जर काम करत नसेल किंवा तिला आधार म्हणून 1,500 रुपये थोडंसं फायदा तर होईल ना. विधवा निराधार महिलांना द्या तुम्ही, त्याच्यात नाही काही. पण हे शिक्षक आहेत, सर्व्हिसला आहेत, त्यांना पण हे पैसे मिळाले. गरजू लोकांना द्या ना. शिक्षक आहेत मग त्याला पगार तो मिळतो ना, ते तर येत नाही या नियमामध्ये. त्यांना कसं मिळतं? तरी सर मिळाले काही हे ऑनलाईन करून. हां हे चुकीचं आहे, म्हणजे सरकारला फसव. आहे हो. पण माझं असं म्हणणं आहे का ही शिकलेली मुलं पडलीत त्यांना काम द्या. काम दिलं पाहिजे. योजना देण्यापेक्षा काम दिलं पाहिजे. काम द्या मुलांना. पण मला सांगा, आता एकनाथ शिंदेचं सरकार आहे, याच्या आधी महाविकास आघाडीचं सरकार होतं. हे सरकार कधी खऱ्या प्रश्नांकडे लक्ष देतं का? नाही 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 बिलकुल नाही. आता छोट्या छोट्या मुलींवर अत्याचार किती होत आहे. आता हे इथली बघा ना, कालचीच बातमी. काय हे बदलापूरमध्ये काय हे महिलांना सक्षमीकरण करता. तुम्हाला तरी दिसत असेल ना, एवढे लेकरांवर ते नराधम बलात्कार करतात. काय आम्ही जगून फाशीची शिक्षा द्या, नाही तर मला तुम्हाला काय बोलवा हे नराधमांना. तुम्ही काय करणार? ठोकू त्याला, जीवानीशी ठार करू. हे एक लहान बालिकेवर अत्याचार होतो. सरकार तेव्हा कुठं झोपला होता का? महिलांची सक्षमीकरण बाजू घेता आणि लहान मुलीला नरबळी तिचं देहाचे हालहाल करून तिचे आत्म्याला दुखवतात. काय कामाला हे सरकार? हे त्यांना शिक्षा फाशीची झाली पाहिजे. बदलापूर प्रकरणावरून महिलांच्या खूप तीव्र प्रतिक्रिया आहेत. हे तुम्ही ऐकलं असेल, बदलापूरचं प्रकरण जे आहे ताई, काय म्हणजे आता हे बदलापूरचं प्रकरण, आता आजी बोलल्या की असं काय केलं पाहिजे म्हणजे जेणेकरून लहान मुलांवरचे अत्याचार. अहो, लहान मुलांना आपण सांभाळायचं असतं, त्यांना शिकवायचं असतं, त्यांना घडवायचं असतं. त्या मुलाला जर आपण आत्ता जर असं हे वाईट जर एवढी प्रतिक्रिया आपण केली, आपल्याला पण मुलं आहेत, त्यांनी असा विचार चांगला करायला पाहिजे. आणि ह्या घटना घडू नये म्हणून सरकारने त्यांना चांगली शिक्षा द्यायला पाहिजे. डायरेक्ट शूट करायला पाहिजे, नाही पेक्षा फाशी द्यायला पाहिजे. आम्ही यायला तयार आहेत. काय शिक्षा दिली पाहिजे? फाशीची शिक्षा दिली पाहिजे. कारण आम्ही पण त्यांना आमच्या पण शाळेत लहान मुलं येतात. जर आमच्या शाळेत पण जर कदाचित असं झालं तर मग इतर शाळेंना पण तसं होऊ शकते. म्हणजे आम्ही पण बघू शकतो ना का कुठे काय झालं तर ते आपल्या शाळेत पण असं झालं नाही पाहिजे. अशांना शिक्षा झालीच पाहिजे. जी शाळा चालवतात त्यांची काही जबाबदारी असते? हां, त्यांची जबाबदारी असते. पण आपण जर कुठे गेलो, एखादं मूल आपल्या शाळेत एकटाच असलं आणि कोणी नसल्यावर कोणी येऊन त्यांच्यावर हे केलं तर त्याला जबाबदार कोण राहील? शाळेला पण जबाबदार धरलं. शाळेला पण हे झालं. काय शिक्षा काय दिली पाहिजे अशा बदलापूरचं शिक्षा काय दिली पाहिजे? त्यांना तर फाशीच द्यायला पाहिजे. कारण आता जर असं केलं नाही ना तर पुढे ते घडतच राहणार आहे. आताच त्यांना पकडा आणि फाशी द्या ना, मग पुढच्या कोणाची हिंमतच होणार नाही ना असं लहान मुलांवर बलात्कार करण्याचे. असे किती प्रकरणं झालेत. कोणच काय फक्त पेपरला येतंय, बातमीला येतंय, एवढं होतंय काय? त्यांचं काहीच होत नाही. कुठे चुकतंय म्हणजे कुठे चुकतंय की अशा लोकांना आळा बसत? पोलिसांचा दबाव नाही म्हणजे पोलीस मग त्यांना का असं का? त्यांना कठोर शिक्षा होतच नाही म्हणून त्यांना सवय पडलेली आहे. हे प्रकरण पैशाने किंवा इतर यांनी दाबतंय म्हणून त्यांना सवय पडलेली आहे. ते तेच प्रकार पुन्हा पुन्हा घडतात. त्यांना जर चांगली शिक्षा दिली तर समोरचा माणूस घाबरेल का कडक शिक्षा होते, आपण हे पाऊल उचलावं नाही. सरकारचं हे नाहीये, कंट्रोल नियंत्रण नाहीये, पोलिसांचं नियंत्रण नाहीये असं वाटतं. हां, मग असंच आहे ना. मग ही अशी प्रकरणं दाबतात का? मग अशा नराधमांना फाशी का होत नाही?
इतर देशामध्ये असं होत आहे ना, मग आपल्या भारतामध्ये असं का होत नाही? डायरेक्ट फाशी का देत नाही? मग आम्ही स्त्रियांनी जगायचं कसं? शिक्षण घ्यायचं कसं? मग विकास कसा होईल? मुलगी जर स्त्री शिकलीच नाही तर तिच्या कुटुंबाचा विकास होईल कसा? तिला जर शाळेत जायलाच जर अशी बंदी असेल, असं प्रकार होत असेल, मग प्रत्येक आई वडील त्या मुलीला शाळेत टाकायला घाबरेलच ना. मग ती कशी शिकेल? फाशीची शिक्षा जर दिली तर हे थांबू शकेल. असं आम्हाला वाटतंय का, म्हणजे खूप खूप धन्यवाद. अंगणवाडीच्या सेविका विक्रमगड जबार इथून आल्या होत्या, सहज इथे डबा खायला बसल्या होत्या. मला असं वाटलं की त्यांच्याशी बोलावं, त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे. लाडकी बहीण योजना असेल, बदलापूरचं प्रकरण असेल किंवा सरकारची कामं असेल, मुख्यमंत्र्यांचं काम असेल, या सर्वांवर मी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतो. ते यासाठी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लोकांचा मूड काय, लोकांच्या मनात नेमकं काय चाललेलं, कोणते प्रश्न त्यांना सतावत आहेत, कोणत्या प्रश्नावर सरकार, सत्ताधारी आणि विरोधक यांनी बोललं पाहिजे. कारण आरोप प्रत्यारोप हे पॉलिटिकल केले जातात, पण लोकांचे खरे प्रश्न जे आहेत ते त्यांच्या भाषणातून येतात का, ते त्यांच्या वागण्यातून येतात का, ते त्यांच्या योजनातून येतात का, हे तपासणीची जबाबदारी जी आहे ती लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर म्हणजे पत्रकारितेवर आहे. मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे अशाच एका ठिकाणी. तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील विलास आठवले, न्यूज स्टेट महाराष्ट्र.